मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त मुलींना व महिलांना संरक्षणाचे कडक कायदे करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले। आज 8 मार्च जागतिक महिला दिन। या महिला दिनी महिलांचा सन्मान करण्याचा दिवस, परंतु या निष्क्रिय सरकारमुळे महिला व मुली असुरक्षित आहेत, म्हणून त्यांना संरक्षणाचे कायदे करावे या मागणीसाठी मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूनम गेट येथे महिलांचे भव्य धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाप्रसंगी विष्णू कारंपुरी महाराज यांच्यासह समितीचे कार्याध्यक्ष विश्वनाथ राठोड, विधिज्ञ शरद पाटील, समिती सदस्य रेखा आडकी यांनी महिलांना संरक्षण न देणाऱ्या सरकारविरुद्ध निषेधाची जोरदार भाषणे केली। त्यानंतर मागणीचे निवेदन विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी आंदोलक महिलांनी महिला दिनाचा विजय असो, जागतिक महिला दिन चिरायू हो, महिलांना संरक्षण न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, महिलांना संरक्षण मिळालेच पाहिजे, हम सब एक है, मुख्यमंत्री हाय हाय, उपमुख्यमंत्री हाय हाय, केंद्र व राज्य सरकार हाय हाय, महिलांवर होणारे अत्याचार रोखू न शकणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, महिलाओं से जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा अशा जोरदार घोषणा दिल्या। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात विश्वनाथ राठोड, ॲडव्होकेट शरद पाटील, विठ्ठल कोराटकर, रेखा आडकी, राजू शिंदे, राधिका मंता, मनीष कोमटी, प्रसाद जगताप, ॲडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी, सिकंदर शेख, सविता दासरी, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, जमनाबाई बिरबनवाले, राधिका मिठ्ठा, शुभम कारंपुरी, अजय कारंपुरी, नवीन गजेली, प्रशांत जक्का यांच्यासह महिला माता भगिनी मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात उपस्थित होत्या। जय महाराष्ट्र, जय सोलापूर। जागतिक महिला दिनाच्या सर्व महिला माता भगिनींना प्रथमतः शुभेच्छा। आज जागतिक महिला दिन मानला जात असताना शासकीय, निमशासकीय, खाजगी आणि अनेक संस्था महिलांचा सन्मान करतात, पण खरंच महिलांचा सन्मान होतो का? महिलांचा सन्मान व्हायला लागला का? महिलावर मोठे अत्याचार होत आहेत, महिलावर अनेक प्रकारचे वेगवेगळ्या माध्यमातून अन्याय होत आहे। हे अन्याय सरकारच्या मदतीने होत आहेत, हे अन्याय सरकारच्या गुंडाकडून होत आहे, हे अत्याचार सरकारच्या मदतीने होत आहे। म्हणून या सरकारला आमचा इशारा आहे। मी सोलापूर माझ्या सोलापूर समितीच्या माध्यमातून आम्ही सर्व महिलांना घेऊन या ठिकाणी संरक्षणासाठी धरणे आंदोलन केलं। सरकारला आमची विनंती वजा इशारा आहे की यापुढे एखादा महिलेवर अत्याचार झाला तर फास्ट कोर्टमध्ये ताबडतोब केस चालवावा आणि झालेल्या महिलेला त्याचा न्याय मिळवून द्यावा। त्याचबरोबर जे मुली आणि महिला गडप होत आहेत किंवा बेपत्ता होत आहेत, बेपत्ता झाला म्हणून तुम्ही घोषित करू नका। ते बेपत्ता का होत आहेत? कोणी पळवून नेलं का? कोणी लग्न केलं का? कोणी विकायला लागलं का? कोणी आंतरराष्ट्रीय टोळी त्याचं ब्लॅकमेल करायला लागलं का? किंवा एखादं दुसऱ्या देशाबरोबर व्यवहार करायला लागला का? याचा तपास करा। मुगमपणे कुठल्याही प्रकारच्या गोष्टी तुम्ही स्टेटमेंट देऊ नका किंवा या सभा लोकांना फसवू नका। आता तरी महिलांना संरक्षण द्या, अन्यथा तुमचं खरं नाही। महिला सर्व मिळून राज्यातील आणि केंद्रातील मोदी सरकार, फडणवीस सरकारला आणून पाडल्याचे राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। महिला बिडी कामगार बंधू भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज शुभेच्छा देण्याचा लाज वाटते, कारण जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना सन्मान केला जातो। आज या ठिकाणी आम्हाला रस्त्यावर बसून या सरकारच्या विरोधात आंदोलन करावं लागले। लाज वाटलं पाहिजे या सरकारला। ज्या दिवशी महिलांचा सन्मान केला जातो, त्यांना मान दिला जातो, त्याच दिवशी आम्हाला या रस्त्यावर बसवलं जातं। या सरकारचं इतकी लायकी राहिलेली नाहीये की महिलांना सन्मान द्यावं। आज महिला मुली घरातून बाहेर पडतात, ते शाळेवरून येतात की नाही किंवा ज्या कामावर जातात तिथून परत येतात की नाही याची गॅरंटी देत नाही। ज्या राज्याचे सरकार केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीवर छेडछाड केलं जातं, तेव्हा तुम्हाला सुचतंय की महिलांना संरक्षण नाहीये किंवा एखाद्या मुलीवर छेडछाड केलं जातं। त्याआधी ज्या महिलांना मुलींना छेडछाड केलं किंवा अत्याचार झालं तेव्हा विचार नाही केला।
म्हणजे एखाद्या मंत्रींच्या मुलींना किंवा त्यांच्याच नातेवाईकांना केल्यानंतरच तुमच्या डोळे उघडतात का? आम्ही महिला व मुली दिसत नाहीयेत का तुम्हाला? ज्या दिवशी महिलांना आणि मुलींना सन्मान मिळतो त्या दिवशी खरा जागतिक महिला दिन आम्ही साजरा करू, एवढंच मी सरकारला सांगू इच्छिते. जय हिंद, जय भारत.